नमस्कार, मी मृणाली पिळणकर. तुम्ही पाहत आहात LS मराठी. पाहुयात काही महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा. शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी. यावर्षी मान्सून वेळेत दाखल होणार. भारतीय हवामान विभागाचा अंदाज. जून महिन्याच्या सुरुवातीलाच केरळमध्ये मान्सून धडकणार. युद्धाची झळ थेट किचनपर्यंत. LPG वापरात मोठी घट. 26.2 लाख टन असलेला वापर यंदा 22 लाख टनांपर्यंत खाली आला. नोकर भरतीचा वेग सुसाट. मुंबईत मात्र घसरण. विमा क्षेत्रात सर्वाधिक संधी. ITत मरगळ. सर्वाधिक भरती हैदराबाद आणि बेंगळुरूमध्ये. ऐन लग्न सराईत गुलाबाचे भाव चक्क दुपटीने वाढले. आवक घटल्यानं गुलाब फुलांचा प्रति किलोचा भाव चक्क 200 रुपयांवरून 450 रुपयांवर. 12वी पुरवणी परीक्षेसाठी आजपासून भरता येणार अर्ज. राज्य मंडळाने जाहीर केले वेळापत्रक. जून-जुलैमध्ये होणार परीक्षा. पंढरपूर मंदिर परिसराच्या विकासासाठी 4150 कोटी. 30 महिन्यात कामं पूर्ण करण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश. जालन्यात भाजप कार्यकर्त्यांचा फटाके फोडून आणि मिठाई वाटून जल्लोष. माजी आमदार कैलास गोरंट्याल यांनी ताशाच्या आवाजावर धरला ठेका. हवामान बदलाचा देशांतर्गत विमान सेवेला फटका. खराब हवामानामुळे देशभरातील 19% विमान उड्डाणं 2026च्या पहिल्या तिमाहीत रद्द. यवतमाळमध्ये जनावरांच्या गोठ्याला आग. आगीत 4 गायी दगावल्या. शेतकऱ्याचं 10 लाखांचं नुकसान. रोहित शर्माचं कमबॅक आणि मुंबई इंडियन्स विजयाच्या रुळावर परतली. लखनौवर 6 विकेट्सना दणदणीत विजय. या होत्या आताच्या घडीच्या काही महत्त्वाच्या बातम्या. अशाच महत्त्वाच्या बातम्यांसाठी पाहत रहा LS मराठी.